आता पुढे बघूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्टिंग किंवा कॉस्ट अकाउंटिंग. उद्देश काय. आता नीट लक्षात घ्या, इथून पुढचा जो पार्ट आहे हा खऱ्या अर्थाने आपण त्या आपल्या सब्जेक्टकडे नेणार आहे. जर तुम्हाला याच्या अगोदरचे लिमिटेशन्स लक्षात आले असतील तर बऱ्यापैकी आता इथून पुढचा पार्ट समजेल. बघा, उद्देश काय, आपण कॉस्टिंग किंवा कॉस्ट अकाउंटिंग हा विषय का शिकणार आहोत, काय आहे याच्यामध्ये हे सांगणारा हा भाग आहे. The main object of costing is to ascertain the cost of each product, process, department, service or operation. म्हणजे या ठिकाणी बघा, कॉस्टिंग किंवा कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं तर ascertaining कॉस्ट फाइंड आउट केली जाते. मग ही कॉस्ट कशी फाइंड आउट केली जाते, ऑफ ईच प्रोडक्ट, प्रत्येक वस्तूची किंमत आपण ठरवू शकतो. ईच प्रोसेस, प्रत्येक प्रोसेसची पण किंमत ठरवू शकतो. लक्षात घ्या, म्हणजे नुसत्या वस्तूची किंमत ठरवू शकत नाही की वस्तूची सर्व्हिसची किंमत ठरवतो असं नाही, तर आपण प्रोसेससाठी लागणारा वेळ, एक प्रोसेस कंप्लीट झाली, दुसरी प्रोसेस कंप्लीट झाली, तिसरी प्रोसेस कंप्लीट झाली, जर एखादी वस्तू 3 प्रोसेसमधून कंप्लीट होणार असेल तर प्रत्येक प्रोसेससाठी किती खर्च येतो हे सुद्धा आपण कॉस्टिंगमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर ईच डिपार्टमेंट, प्रत्येक डिपार्टमेंटचा खर्च सुद्धा आपण सेपरेटली काढू शकतो. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटसाठी खर्च किती होईल, स्टोअर डिपार्टमेंटसाठी खर्च किती होईल, परचेस डिपार्टमेंटसाठी खर्च होईल का, मार्केटिंग डिपार्टमेंटसाठी किती होईल, पॅकिंग डिपार्टमेंटसाठी किती होईल, लॉजिस्टिक डिपार्टमेंटसाठी किती खर्च होईल, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटसाठी खर्च किती होईल, फायनान्स डिपार्टमेंटसाठी किती खर्च होईल, ऑफिससाठी किती खर्च होईल. अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी कंपनीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या विभागांचे खर्च सुद्धा आपण या ठिकाणी सेपरेटली रेकॉर्ड करू शकतो किंवा ते फाइंड आउट करू शकतो. ईच सर्व्हिस, ईच ऑपरेशन हे सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता उद्देश बघा, पहिला उद्देश आहे ॲसर्टेनमेंट ऑफ कॉस्ट, याच्यामध्ये म्हणजे कॉस्ट फाइंड आउट करणं हा पहिला उद्देश आहे. दुसरा आहे एस्टिमेशन ऑफ कॉस्ट. दुसरा ऑब्जेक्ट काय आहे, एस्टिमेशन ऑफ कॉस्ट. एस्टिमेट करणे म्हणजे अंदाजित वस्तूची किंमत ठरवणे. म्हणजे मी ज्या एखाद्या वस्तूचं मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर ह्याची कॉस्ट किती असेल, व्हॉट हॅज बीन द कॉस्ट, भविष्यामध्ये ही वस्तू मला कितीला विकायची आहे, व्हॉट शुड बी द कॉस्ट, किती असले पाहिजे हे मी याच्यातून ठरवू शकतो. लक्षात घ्या, म्हणजे नुसतं झालेला खर्च फाइंड आउट करून हे आपण थांबत नाही, तर कॉस्टिंगमध्ये आपण भविष्यामध्ये एखादी वस्तू उत्पादित करण्यासाठी अंदाजे खर्च किती येऊ शकतो हे पण आपण काय करू शकतो, कॉस्टिंगमध्ये फाइंड आउट करू शकतो. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये हे करता येत नाही, त्यामुळे हा उद्देश त्या ठिकाणी आहे. तिसरा उद्देश आहे कॉस्ट कंट्रोल. कॉस्टवरती कंट्रोल, खर्चावरती नियंत्रण ठेवू शकतो. ज्यावेळेस आपल्याला समजतं की कोणत्या प्रकारचा खर्च जास्त झालाय किंवा कोणत्या खर्चाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे, कोणता खर्च कमी करणं गरजेचं आहे, त्यावेळेस आपण त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो. आणि मग हे नियंत्रण करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काही मेथड्स आहेत, काही टेक्निक्स आहेत, टूल्स आहेत. तर त्यामध्ये पहिलं आहे डिटर्मिनेशन ऑफ स्टँडर्ड कॉस्ट. स्टँडर्ड कॉस्ट ठरवणं किंवा त्याची किंमत डिफाईन करणं हा एक भाग त्याच्यामध्ये येतो. आणि दुसरा भाग अनालायझिंग द कॉज ऑफ व्हेरिएशन. अनालायसिस करणे, पृथक्करण करणे कशाचं, द कॉज ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे बदल, कॉज म्हणजे कारण, बदलाची कारणं ती शोधणं हा एक भाग महत्वाचा आहे. आता बदल कशातला, तर स्टँडर्ड कॉस्ट आणि ऍक्च्युअल कॉस्ट. स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे आपण एक विशिष्ट प्रमाणित केलेली किंमत की वस्तूचं, सपोज मला एखादं लॅपटॉप किंवा एखादं मोबाईल मॅन्युफॅक्चर करायचं आहे, लक्षात घ्या. तर मॅन्युफॅक्चरिंग करत असताना मी एक ठरवलेलं असतं की मला या वस्तूची वस्तू तयार करण्यासाठी साधारणपणे 10,000 रुपये खर्च येईल. तर ही झाली माझी स्टँडर्ड कॉस्ट. मग 10,000 कसे येईल त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि प्रत्यक्ष ती वस्तू तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष किती खर्च आला, तर सपोज 11,000 आला. तर मग याच्यामध्ये व्हेरिएशन झालं. आपण ठरवलेलं स्टँडर्ड होतं 10,000, खर्च झाला 11,000. मग हे 1,000 रुपये कोणत्या कारणाने वाढले, का वाढले, हे व्हेरिएशन आपण मोजू शकतो. किंवा उलट झालं की 10,000 ठरवलं होतं आणि ऍक्च्युअली खर्च 9,000 रुपये आला, तर मग कमी झाला, तर कमी का झाला याची कारणं शोधता येतात. आणि मग त्याच्यावरती आपण काय करू शकतो, कॉस्ट कंट्रोल करू शकतो. हे फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये शक्य नाही, त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंगचा हे महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. चौथा ऑब्जेक्टिव्ह आहे कॉस्ट रिडक्शन.
वस्तूची किंमत कमी करायची. लक्षात घ्या, आता हा भाग खूप महत्वाचा आहे. बऱ्याचशा कंपन्या आज आज मार्केटमध्ये जर तुम्ही बारकाईने सर्वे करायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की वस्तूच्या किमती ह्या वाढतायत पण प्राइसिंग कमी होतंय. हे नीट लक्षात घ्या. आता तुम्हाला अर्थ समजेल, नाही समजणार, लक्षात घ्या. आता मी काय म्हटलंय, वस्तूच्या किमती वाढतायत परंतु प्राइसिंग कमी होत आहे. म्हणजे काय, सपोज आता तुम्ही 5 वर्षापूर्वी त्याचा जर विचार केला की एक पार्लेचा बिस्किटचा पुडा तुम्हाला 5 रुपयाला मिळत होता, 10 रुपयाला अवेलेबल होता, 20 रुपयाला अवेलेबल होता. आजही पार्लेचा बिस्किटचा पुडा 5 रुपयाला, 10 रुपयाला, 20 रुपयाला अवेलेबल आहे. लक्षात घ्या, वस्तूची किंमत तीच राहिलेली आहे. वस्तू 5 रुपयाला पूर्वी मिळत होती, 4 वर्षापूर्वी पार्लेचा पुडा 5 रुपयाला मिळत होता. आजही पार्लेचा बिस्किटचा पुडा 5 रुपयाला मिळतोय. वस्तूचं 5 रुपये हे प्रमाण तीच जातं. परंतु आता विचार करायचा, कॉस्टिंग मध्ये असा विचार केला जातो, पूर्वी 5 रुपयामध्ये किती ग्रॅमचा बिस्किट पुडा होता आणि आता त्याच 5 रुपयामध्ये किती ग्रॅमचा बिस्किटचा पुडा आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, वस्तूची किंमत ही वाढलेली आहे. लक्षात घ्या, पूर्वी जर 40 ग्रॅमला असेल तर तो आता 20 ग्रॅमला, 30 ग्रॅमला असणार आहे. पूर्वी जर 20 ग्रॅमला असेल तर आता 15 ग्रॅमला असणार आहे, वगैरे वगैरे. असं लक्षात घ्या, वस्तूची काय कुठे प्राइसिंग. आणि मग ह्या ऑफर डिफाईन करणं, वस्तूची किंमत कमी करणं, किंवा एका वस्तूवरती दुसरी वस्तू आपल्याला फ्री देता येते का, किंवा 2 वस्तूवरती तिसरी वस्तू आपल्याला फ्री देता येते का, यासाठी कॉस्ट रिडक्शन कुठं करता येईल का. तर ह्या सगळ्या टेक्निक्स, टूल्स ह्या कॉस्टिंग मध्ये असतात. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपल्याला ह्या गोष्टी करता येत नाहीत. याचे सगळे कॅल्क्युलेशन हे कॉस्टिंग मध्ये आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले लावून फाइंड आउट करता येतात. आणि मग आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कीम ऑफर करू शकतो. 5वा ऑब्जेक्टिव्ह आहे डिटरमाइनिंग सेलिंग प्राइस. वस्तूची विक्री किंमत ठरवणे हा देखील उद्देश कॉस्टिंगचा असतो. म्हणजे आपल्याला किती नफा मिळाला पाहिजे याचा विचार करून, आलेल्या खर्चाचा विचार करून आपल्या वस्तूची विक्री किती होणं गरजेचं आहे, मग त्याच्यासाठी किती क्वांटिटी आपल्याकडे आहे आणि मग किती विक्री करणं गरजेचं आहे, म्हणजे त्याची रक्कम किती असली पाहिजे, सेलिंग प्राइस किती असली पाहिजे, हे आपण काय करू शकतो, ठरवू शकतो. म्हणजे तुम्ही आता वर्षभर हा अभ्यास केला, कॉस्टिंगचा अभ्यास केला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला की मला 20,000 रुपये प्रॉफिट मिळवायचा आहे, एक एक्स ही वस्तू विकायची आहे, या एक्स या वस्तूची किंमत 100 रुपये आहे, तर मला 20,000 रुपये प्रॉफिट मिळवायचा आहे, नेट प्रॉफिट मिळवायचा आहे, सगळा खर्च जाऊन मला 20,000 रुपये नेट प्रॉफिट मिळवायचा आहे. तर मला ती वस्तू किती क्वांटिटीमध्ये विकावी लागेल, किंवा त्या वस्तूच्या किती क्वांटिटीज मला सेल करावे लागतील, हे तुम्ही सहजपणे सांगू शकता. आता तुम्हाला कदाचित ते सांगता येणार नाही, कारण का तुम्हाला ते इक्वेशन्स माहिती नाही, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती नाही, किंवा तुम्हाला ती सिस्टीम समजली नाही. पण ज्यावेळेस तुम्ही कॉस्टिंग ह्या सिलेबसचा पूर्ण अभ्यास करा, त्यावेळेस मात्र तुम्ही सहज सांगू शकता की या वस्तूची किंमत आपण एवढी ठेवू शकतो, त्यावेळेस आपल्याला एवढा प्रॉफिट होईल. जर या वस्तूची किंमत 16 रुपये ठेवली तर आपल्याला एवढा प्रॉफिट होईल, या वस्तूची किंमत 18 रुपये ठेवली तर आपल्याला एवढा प्रॉफिट होईल, वगैरे वगैरे. अशा पद्धतीने तुम्ही डिफाईन करू शकता. एवढे कॅल्क्युलेशन्स याच्यामध्ये स्ट्रॉंगली आपल्याला दिलेले आहेत. पुढचा उद्देश आहे फॅसिलिटेटिंग प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल अँड अदर स्टेटमेंट. ज्यावेळेस आपण फायनान्शियल रेकॉर्ड्स तयार करतो किंवा काही स्टेटमेंट्स तयार करतो, तर त्या स्टेटमेंटसाठी जी काही माहिती आवश्यक आहे तर ती माहिती आपल्याला प्रोव्हाइड करण्याचं काम हे कॉस्टिंग मधून किंवा कॉस्ट अकाउंटिंग मधून केलं जातं. त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, फायनान्शियल रेकॉर्ड्स तयार करू शकतो, स्टेटमेंट्स आपण तयार करू शकतो. लक्षात घ्या, आता व्यवहारामध्ये आता बघा, आपण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये साधारणपणे 2 पद्धतीचे स्टॉक बघितले, एक म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि दुसरा म्हणजे क्लोजिंग स्टॉक. परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे की कॉस्टिंग मध्ये आपल्याला स्टॉक मध्ये ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक हे जरी असले तरी सुद्धा स्टॉक मध्ये खूप प्रकार आहेत. रॉ मटेरियलचा स्टॉक आहे, वर्क इन प्रोग्रेस म्हणून एक स्टॉक असतो, फिनिश्ड गुड्स आहे. तर अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन दिसून येतं. म्हणजे कच्चा माल जो गोडाऊन मध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणलेला आहे तो पण एक स्टॉकच आहे. पक्का माल ज्याचा जो मार्केटमध्ये विकायचा आहे परंतु तो मार्केटमध्ये आपण विकलेला नाही, तो गोडाऊन मध्ये पॅकिंग करून ठेवलेला आहे, तो एक प्रकारचा माल, तो पण मालच आहे, त्याची किंमत वेगळी आहे. आणि आणखीन एक माल आहे की जो गोडाऊन मध्ये नाहीये,
तो कुठं आहे, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला आहे, मशीन मध्ये आहे, ज्याच्यावरती निम्मी प्रोसेस झालेली आहे, निम्मी प्रोसेस झालेली नाही, ज्याला वर्क इन प्रोग्रेस अशा पद्धतीचा. तर अशा 3 पद्धतीचे मला कॉस्टिंग मध्ये त्याचं सेपरेट कॅल्क्युलेशन करावं लागतं. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये मात्र असं कॅल्क्युलेशन होत नाही, त्यामुळं प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळत नाही. कॉस्टिंगमुळे काय होतं, प्रॉपर इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सप्लाय केली जाते. 7वां आहे प्रोव्हाइड्स बेसिक्स फॉर ऑपरेटिंग पॉलिसी. ऑपरेशन पॉलिसी ठरवण्यासाठी जी इन्फॉर्मेशन गरजेचे आहे त्याचा बेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं हे देखील कॉस्टिंगचं काम आहे. लक्षात घ्या. जसं की मेक ऑर बाय डिसिजन. मेक ऑर बाय डिसिजन हा एक पार्ट आहे. मेक म्हणजे तयार करणे, बनवणे, किंवा बाय म्हणजे खरेदी करणे. म्हणजे एखादी वस्तू मला पाहिजे तर ते मग ती वस्तू मला पाहिजे म्हटल्यानंतर ती मी विकत आणणं गरजेचं आहे का मी बनवू शकतो, मग विकत आणलेलं परवडेल का मी स्वतः बनवलेलं परवडेल, हा डिसिजन कसा घ्यायचा. तर हे आपल्याला साठी हे ठरवण्यासाठी जी प्रोसेस गरजेची आहे ही आपल्याला कॉस्टिंग मधून समजते. लक्षात घ्या. किंवा शट डाऊन ऑर ऑपरेट ॲट लॉस. म्हणजे एखादी कंपनी चालवायची का बंद करायची हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर त्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग गरजेचं आहे, फायनान्शियल अकाउंटिंग गरजेचं नाही. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंगचा हा एक उद्देश आहे. समजले का ऑब्जेक्टिव्ह? येस सर. ओके. आता पुढचा पार्ट आहे ॲडव्हान्टेजेस